मित्रांनो, हे स्थळ आहे आंबोऱ्याजवळ असलेलं कोल्हापूर किल्ला. कोल्हापूर गडावरती जाणारा हा मार्ग. हिरवीगार झाडे आणि रंगीबेरंगी फुलांनी आच्छादलेली ही जागा खरोखर सर्वांचं मन मोहून टाकते. भरपूर पाणी असलेली ही वैनगंगा नदी आणि सोबतीला 4 नद्या घेऊन सतत वाहत असते. वर्षभर या नद्यांना तुडुंब पाणी असते. दुसरीकडे खळखळ वाहणारी ही वैनगंगा नदी इथे आल्यानंतर मात्र ते शांत संयम होऊन जाते आणि शांत चित्ताने ती वाहत असते. अजिबात आवाज नाही आणि इथलं जे वातावरण आहे हे सगळं भावुक होऊन जात असते. मित्रांनो, आपण इथे यावं आणि या परिसराचं दर्शन घ्यावं. या कोल्हापुराच्या किल्ल्यावरून या नदीचा जो संगम आहे, या नदीचे जे दर्शन आहे ते पाहणे काही वेगळाच आनंद देत असतो. लाजवेल असं व्यक्तिमत्व राहोडके सर एवढी टेकडी चढून आपल्यामध्ये आले. एक प्रसिद्ध कवी दशरथ अतकरी सर हे सुद्धा आमच्या ग्रुपमध्ये आहेत. महत्वाचं म्हणजे आणि अंकुश शिंगाडे सर एक प्रसिद्ध कवी कनोजी आहे, रूपकिशोर कनोजी आहे, एक आंतरराष्ट्रीय त्या तिकडे निघलो होतो. हा जंगल आता तयार केलं सागाचं प्लांटेशन खूप हे मंदिर आहे ना, ते मंदिर आहे ना. हा हा तीनपटे महाराज, तीनपटे महाराजचं खाली आणि याच्या खाली हे बौद्ध विहार आहे. इथे कोल्हापुराच्या गडावरती इथे आलेलो आहे आणि हे अतिशय उंच असं गड आहे. तो आम्ही सगळं चढलेले आहेत. काल संध्याकाळला इथे साहित्य संमेलन होतं. आंबोऱ्याला मुकुंद आद्य कवी मुकुंद स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संमेलनाला सगळे उपस्थित हे सगळे पाहुणे गेस्ट होते आणि इथे कवी म्हणून आलेले आहेत गोंडे सर, त्यानंतर कवी म्हणून आलेले आहेत पुरुषोत्तम राघोते सर, त्यानंतर दशरथ अतकरी सर, अंकुश शिंगाडे सर, राजू डहाके सर आणि रूपकिशोर कनोजिया. सोबतच जे आमचे व्हिडिओ काढून आलेले आहेत ते आहे प्राध्यापक संदीप तिजारे सर. आम्ही सर्वांनी इथे काल साहित्य संमेलनामध्ये आनंद घेतला आणि आज सकाळी आम्ही या पहाडावरती, या कोल्हापूर पहाडावरती आम्ही पटकथी करत आहोत. आणि हा जो पॉइंट्स आहे हा सर्वात उंच असा पॉइंट्स आहे, ज्या पॉइंटवरती राजा कोल्हासिंग जयपाल जयत्रपाल यांचे सरदार होते आणि त्या सरदारांचंच इथं नामोल्लेख झालेलं आहे कोल्हापूर म्हणून. आणि त्यांची जी मंदिर आहे, त्यांची इथे मूर्ती आहे. आपण सुद्धा सर्वांनी इथे यावं आणि या निसर्गाचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा. इथे असलेले हिरवीगार झाडी, इथे असलेले पशुपक्षी आणि चारी भोवताल असलेले वैनगंगेच्या किनारी
5 नदींचा संगम आहे. सगळीकडे पाणीच पाणी इथून दिसते आहे. अतिशय आनंद देणारी ही एक आपल्या सर्वांना व्हॅली दिसत आहे. आणि इथून मुकुंद स्वामींचं मंदिर दिसते आहे. ज्या ठिकाणी मुकुंद स्वामींनी विवेक सिंधू या ग्रंथाची रचना केलेली आहे. तो हाच इतका निसर्ग संपन्न झालेला प्रदेश आहे. ह्या कोल्हापुराच्या शेवटचा पॉईंट आहे आणि या किल्ल्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. हा जो किल्ला आहे राजा जैत्रधार यांचा असून या ठिकाणी त्यांची तिथे सगळे निगराणी होती आणि यांची जी राजसत्ता होती ती मध्य प्रदेशचे जे परमार राजा होते त्यांच्या अधिपत्याखाली त्यांच्या मांडलिकाखाली येत होते. तर हा सगळा किल्ला अतिशय चांगला आनंद देणार आहे आणि एक या किल्ल्याला सर करणं हे आव्हानात्मक आहे. आणि खरोखर इथं 5 नदीचा संगम आहे. ही जवळची नदी दिसून राहिलेली आहे, ही आब नदी आहे. आणि इथे असे मोठे मोठे जे दगड आहे, जे संगमरवरीचे दगड आहे, जे दगड आपल्याला रायपूर जिल्ह्यामध्ये दिसते किंवा मध्य प्रदेश पेडाघाटला दिसते, अगदी त्याच धर्तीवरचे हे संगमरवरी दगड आहे. आणि या दगडापासून तुम्हाला अनेक हे असे पहाड इथे तयार झालेले दिसतात. अनेक इथं दगड आहेत. रागवते सर आहे ते बघचे